डायबिटीसच्या लोकांना फार जास्त टेन्शन असतं का बरं, की त्यांची साखरेच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतात ते त्यांना खाता येत नाही आणि त्यांना रोजची एक गोळी असते, म्हणजे त्यांना खूप जास्त पथ्य पाळावं लागतं. त्या लोकांसाठी न्यूरोथेरपी कशी मदत करते? न्यूरोथेरपीमध्ये आपण त्यांच्या पॅनक्रियासच्या सेल्सला ॲक्टिवेट करतो, म्हणजे विविध भागांवरती प्रेशर देतो बॉडीच्या आणि ते पॅनक्रियाजकडे जाणारं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते आपण त्याला ॲक्टिवेट करतो. आणि जसं जसं ते ॲक्टिवेट होत जातं तसं ते आतले पॅनक्रियाचे सेल ॲक्टिव्ह होतात आणि एकदा ॲक्टिव्ह सेल झाल्यानंतर ना ते आपलं इन्सुलिनचं प्रोडक्शन चालू करतं. हां, पण त्याच्यामागं हे पण बघण्याचं कारण असतं की ते पॅनक्रियाचे सेल इनॲक्टिव्ह का झालेत, कशामुळे झालेत. जर का स्ट्रेस लेवल असेल तर स्ट्रेस लेवलमुळे असेल तर आपण स्ट्रेस लेवल कमी होण्यासाठी बॉडीचे बरेच ऑर्गन्स काम करत असतात, ग्लँड्स काम करत असतात, तर त्या ग्लँड्सला आम्ही ॲक्टिवेट करतो. तसंच अजून आहे की जसं इम्युन सिस्टीम जशी आपली हायपर होते, म्हणजे जास्त ओव्हरवर्क करते, म्हणजे जास्त काम करते इम्युन सिस्टीम. ती जास्त काम केल्यामुळे काय होतं, ते आपल्या सेल्सला तिथे पॅनक्रियाच्या सेल्सला डॅमेज करते. मग तेच बॅलन्स करण्यासाठी, इम्युन सिस्टीम बॅलन्स करण्यासाठी पण आपण या थेरपीमध्ये काम करतो. अच्छा, म्हणजे आपण शुगर लेवल कमी करू शकतो. शुगर लेवल नक्कीच आपण यामध्ये नैसर्गिकरित्या. नैसर्गिकरित्या कमी करू शकतो. अच्छा.